हाय नमस्कार, मी रोहन दसवडकर. मराठी वर्ल्डमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. बरं, आज निमित्त खास आहे. तुफान डान्स केलेला आहे दोघांनी. तर कारण काय आहे तर नखरेवाली हे गाणं जे आपण सोशल मीडियावरती ग्लोबली ट्रेंड होताना बघितलंय, जे रील्सच्या माध्यमातून, शॉर्ट्सच्या माध्यमातून, असा एकही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तुम्ही सोडलेला नाही आहे ज्याच्यामध्ये तुम्ही धिंगाणा घातलाय. तुफान व्हायरल होतंय गाणं. त्या गाण्याला 34 मिलियन क्रॉस झालेत गाण्याचे. खूप खूप खरं तर अभिनंदन दोघांचं. आणि सगळ्यात पहिलं तर कसे आहात? मस्त मस्त एक नंबर. आज एकंदरीत बटरफ्लाय आले असतील, एवढा मीडिया आहे, एवढं गाणं आपलं ग्लोबली हिट झालंय, सगळीकडे गाण्याचे चर्चा आहे, तुफान व्हायरल होत आहे. काय सांगाल या सगळ्या एकंदरीत फिलिंग बाबत? म्हणजे मी आधी एक्सपिरियन्स केलंय की मीडिया असणं समोर आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलणं की आपल्याला आपल्या प्रोजेक्ट बद्दल किती छान वाटतं हे सगळं सांगणं आधी एक्सपिरियन्स केलं. पण हा जो एक्सपिरियन्स आहे तो काहीतरी वेगळाच आहे, कारण हा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टच्या मी प्रेमात आहे. मला म्हणजे प्रशांत दादासोबत गाणं करायचंच होतं, पण नखरेवाली जे गाणं आहे ते मला असं वाटतं माझं अख्ख्या आतापर्यंत मी जेवढी गाणी केलेत त्यातलं सगळ्यात बेस्ट प्रोजेक्ट असेल हा. आणि लोकांना ते प्रचंड आवडतंय आणि मी माझ्या प्रोजेक्टच्या प्रेमात आहे. त्यामुळे हे सगळं तू जसं म्हणालास की बटरफ्लाईज ऑलवेज असतात ते. जेव्हा नखरेवाली गाणं वाजतं माझं असं होतं की येस, हे माझं गाणं आहे आणि हे वाजतंय, लोकांना आवडतंय. सो येस, खूप छान वाटतंय. तू काय सांगशील रितेश? खूप भारी वाटतंय कारण सगळ्यांना माझ्या फॅमिलीला प्लस पहिला आवडलं गाणं, कारण लॉन्चच्या वेळीच ते बोलले की हिट आहे सॉन्ग. आणि तेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, कारण माझ्या फॅमिलीला आवडणं खूप हे आहे. कारण माझी मम्मी पप्पांना जास्तीत जास्त नाही आवडत. त्यांना असं म्हणजे हे आहे की ते सांगतात की हे नाही आवडलं, हे नाही आवडलं असं. पण हे सॉन्ग पूर्ण आवडलं कारण माझं कॅरेक्टर आवडलं त्यांना, कारण गावचा लुक होता आणि मी कपडे पण तसेच, सगळे पूर्ण लुक तसाच होता. आणि मग ते काम वगैरे तसंच केलं. एका पोरीच्या पाठी आपण काय काय करतो ते दाखवलंय आणि खूप भारी वाटलंय. काय काय शेणात वगैरे आत टाकलंय. आणि असेच असतात पोरं, तू बघितलंयस की पोरीच्या पाठी एकदा ती पोरगी पाहिजे तर त्याच्यासाठी काय पण करू शकतात. तर ते गाण्यात दाखवलंय आणि प्रेक्षकांना ते आवडतंय, रिलेट होत आहे तू त्यांना कुठेतरी. आणि नखरेवाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. एक तरी नखरेवाली पाहिजे, पण नखरेवाली पाहिजे पण तिला सांगून टाका आधीच, मग लग्न नाही होणार असं. नाहीतर जशी फजिती तुम्ही सॉन्गच्या एंडिंगला बघितली या दोघांची, जी झोपमोड झाली आहे ती परत झोप अजूनपर्यंत काय लागलेली नसेल. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे, अनुश्रीला मला विचारायचं आहे की एकंदरीत घरच्यांची काय रिॲक्शन होती? आता गाणं रे बघ, आपण आर्टिस्ट असल्यावर ज्यावेळेस एखादं गाणं किंवा मालिका, सिरियल, पिक्चर काही आपल्यासाठी येतं त्यावेळेस आपल्या मनात कुठेतरी ती पाल चुकते की अरे हे हिट होईल का, किंवा हे लोकांना आवडेल का. काम तर आपण सर्वच करतो, पण ते किती लोकांच्या किती प्रेमामध्ये पडेल, लोकांना किती त्या गोष्टी आवडतील हे. पण आता जेव्हा हे सगळं हिट होतंय, आजूबाजूचा माहोल काय सांगतोय, काय घरच्यांची रिॲक्शन एकंदरीत? सो मला म्हणजे आधीपासूनच एक डोक्यात होतं की प्रशांत दादाचं गाणं आहे म्हणजे ते हिटच आहे. ते रिलीज नाही झालं तरी ते हिटच आहे, कारण ते त्याचं गाणं आहे. कारण तो जेव्हा गाणं बनवत असतो तर तेव्हा त्याला माहित असतं की युथला काय हवंय. युथ कुठली गोष्ट उचलून धरेल, कुठली गोष्ट आता ह्याच सगळ्या गोष्टी ट्रेंडिंग आहेत. आणि दादाला कळतं की आपण काय लिरिक्स वापरले पाहिजे जेव्हा तो लिहित असेल गाणं. तर तेव्हा त्याला माहित असतं की हे युथला हे आवडतं आणि हे हवंय. सो दादासोबत काम करताना मला जेव्हा गाणं आलं आणि मला जेव्हा कळालं की हे प्रशांत दादाच्या प्रोडक्शनचं गाणं आहे, तर तेव्हा मला ऑलरेडी कळालं की हे हिटच आहे. पण केल्यानंतर मग हे जे एक्सपिरियन्स मिळतोय की सगळीकडून नावजतायत, रील्स वरती लोक कमेंट करताय की कसलं छान गाणं आहे आणि खूप छान काम केलंय. त्याच्यानंतर जेव्हा मला नखरेवालीमुळे ओळखतात लोक, म्हणजे लोक लिटरली जेव्हा मला असं भेटतात रँडमली रस्त्यावर किंवा कुठेही बाहेर असताना, मग ते बोलतात की अरे हीच ती जी नखरेवाली गाण्यामध्ये आहे. तर आपल्या प्रोजेक्टमुळे आपल्याला ओळख मिळणं तर ही खूप वेगळी गोष्ट आहे. माझ्यासाठी ही खूप प्राऊड गोष्ट आहे. सो हे सगळं झालंय. आणि फॅमिलीच्या रिॲक्शन म्हणशील तर माझी आई माझे सगळे प्रोजेक्ट्स बघते आणि तिला म्हणजे एक म्हणतो ना की मी आपल्या मुलाने काही केलं तरी ते आपल्याला छानच वाटतं. असं प्रत्येक आईचं असतं, ती कधीच नावं ठेवणारच नाही. मग ते चुकीचं असेल किंवा ते एवढं चांगलं नसेल तरी तिला ते चांगलंच वाटतं. सो तिचं ते तसंच आहे. आणि नखरेवाली गाणं तर ऐकण्याजोगं आहे. ती रोज आमच्या टीव्हीवर गाणं वाजतच, रोज दिवसातून एकदाच नाही 10 वेळा तरी वाजतच नखरेवाली. सो आईला सुद्धा
ऑब्व्हियसली प्राऊड वाटतं की आता ही खूप छान पुढे काम करते आणि छान छान प्रोजेक्ट्स येत आहेत. बरं, रितेशला मला विचारायचं आहे की एकंदरीत गाण्यामध्ये जी तुझी एनर्जी आहे, प्रत्येक गाण्यामध्ये असू दे, आम्हाला ते कळलं पण आहे की जेवढी रितेशची एनर्जी लागते तेवढी कुणाची लागत नाही. काय या एनर्जीचं मागचं सिक्रेट? कारण का तू असं विचार नाही करत का, अरे मी तर आता तुफान नाचणार आहे पण माझ्या बरोबर हे बाकीचे आहेत, त्यांना देखील ती एनर्जी किती ग्रॅब करता येईल वगैरे? काय ते सिक्रेट आम्हाला पण जाणून घ्यायला आवडेल. त्याला त्याला असं झालं, अरे मला नाही माहिती, तुला काय माहिती आहे? पण काय ते सिक्रेट? असं काय नाही, पण मी जेव्हा नाचायला लागतो तर मी प्रॉपर त्या एनर्जी मध्येच नाचतो. मी नॉर्मल असं जरी नाचलो ना तरी पण लोकांना वाटतं आई शपथ बेकार एनर्जी मध्ये नाचतो. पण तसं नसतं, मी तसाच नाचतो आधीपासून तसंच. आणि ती एनर्जी येते माझ्या. आणि सॉन्ग एकदम तगडा असेल तर प्रॉपर येणारच, कारण नखरेवाली मध्ये बीट वगैरे कसल्या डेंजर दिला नाही संकेत दादाने. संकेत गुरवणे जी बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे त्यांनी कंपोज केले आणि खूप भारी वाटतं जेव्हा त्यांनी. दादा काय करतो, दादा वरती त्याचा टेरेस आहे, तो लिहत असतो तिथं. मग आम्ही तेव्हा कोण थांबत नाही. दादाला चाळ वगैरे येते ना तेव्हा तो आम्हाला ऐकवतो हे कसं आहे. कारण पूर्ण बघितलंय मी दादाला लिहिताना वगैरे, तो आम्हाला पूर्ण माहिती आहे. मला आणि निकला प्रॉपर माहिती आहे सगळं, कारण आम्ही तिघं सोबतच असतो. तर तो आम्हाला सांगतो. त्यांनी गाणं हे आधीच लिहिलेलं, पण हे गाणं नव्हतं, दुसरं गाणं होतं. ते शूट दुसरं होणार होतं. त्याच्यानंतर चेंज झालं की नखरेवाली करूया, कारण नखरेवाली आम्ही ऐकायचो ना सगळेच, आम्ही वाईब मध्येच जायचो. म्हणजे मुंडी हलणारच सगळे असेच करणार. तर जेव्हा माझे भाऊ वगैरे असायचे तेव्हा दादा गाणं लावायचा की बघूया यांना काय वाटतं. तर विशाल फाले बनी वगैरे यायचे ना, तर ते पण बोललेले की नखरेवालीच कर दादा, हिट आहे. आणि फायनली हिट झालं. असं वाटलं पण नव्हतं. हिट म्हणजे ग्लोबली हिट झालं गाणं. हा ना, आम्हाला असं वाटलेलं की ठीक आहे चालेल 5 मिलियन पर्यंत वगैरे. आई शपथ 34 मिलियन, आई शपथ खूप मोठी गोष्ट आहे. यस. ते चांगलं वाटतं. बरं, जेवढं गाणं हिट झालंय त्यावेळेस ती एक रील हिट झाली की मी असं खाली आलो, मग ते 1 टेक मध्ये झालं, मग मी असं केलं. काय सांगशील त्या रील बद्दल? एक बिहाइंड द स्टोरी त्या रीलची पण मला आहे, हे कळलंय मला. काय सांगशील त्याबाबत? हा खूप, कारण मला त्या टेकच्या वेळी लागले पण 5 सेकंड पण नव्हते. 2-3 सेकंड मध्ये यायचं होतं आणि त्याला जॉईन करायचं होतं निकला. आणि ते करत होतो मी, फक्त फोकस जात होता कॅमेराचा. मग मला त्या टेक मध्ये मला लागायचं, जे फोकस जायचं ना त्या टेक मध्ये मला लागायचं. माझा पाय मुरगळला, नंतरला खिळा लागला, तरी पण मी केलं. वरतून यायचं होतं ते खूप म्हणजे हे होतं, डिफिकल्ट होतं की त्याच्यामध्ये ते वाकून मला हे करायचं, टाकायचं होतं आणि फटकन जायचं होतं. आणि इथून तिथून उड्या मारत आलो. मला माहितीये मी काय केलंय. आणि मी जेव्हा सेकंड लास्ट टेक घेतला आम्ही, त्याच्यानं मी असा आलो वरतून, तर तेवढा तो कट बोलला, मला ऐकायलाच नाही आलं. तर मी त्या ह्याच्यामध्ये पडलो डायरेक्ट. त्या जे झाड होतं ना तिथं मी घुसलो, कारण मला फटकन जायचं होतं. तर तो डायरेक्ट कट बोलला, तर मला ते ऐकायला नाही आलं. नंतर लास्ट तो बोलला यार फोकस गेला. तो बोलला सूरज DOP आहे, तो बोलला रोहित दादाला, डिरेक्टर आहे रोहित दादा, त्याला बोलला की आपण आता कट घेऊ, बस झालं, आपण आता टाइम होईल. तर आम्ही बोललो नाही, आपण करूया एकदा बघूया लास्ट टेक, नाही तर नाही करायचं. आणि लास्ट टेक केला आणि तो प्रॉपर आला. बरं, शेणामध्ये पण तुम्ही हात घातलाय त्या पोरींसाठी, आता त्या मिळाल्या नाहीत तिथं दुसरी गोष्ट, पण कसा एक्सपिरियन्स होता तो फर्स्ट, की आधी पण तू असं काही केलंयस? मला तर वाटत होतं की दादा आपण थोडंसं क्रिएटिव्ह करायचं का, की आम्ही दोघं एकमेकांकडे बघतोय आणि रितेश ते शेण सारवतोय आणि मग मी ते शेणात हात घातलाय आणि मी रितेशच्या गालाला लावते. असं काहीतरी करायचं. आणि आता हे जर उलट झालं असतं, तू नाही अनुश्री तू विचार करत, हे जर उलट झालं असतं आणि दादा बोलला असता की नको मुलांनी मुलींच्या गालाला लावा, पूर्ण मेकअप बोलत होती ना, मला कसा पण टेक चालत, ते मुलांना युनिक वाटत आहे ना. तर ह्या लोक बोलले की आपण उलट करू दादा, आणि तिचा प्लॅन फसला. आणि मी तेव्हा काय बोलत होतो सांग, तू बोलत होतास की नाही करायचंय, मला नाही करायचं.
मी नाही मी चाललो. त्या झाडाच्या सीन वेळी पण मला वरती टाकत होते एकदम टॉपला. मी बोललो मी नाही करत सॉन्ग, मी चाललो असंच. माझे नखरेला आहे म्हणजे खरा नखरेवाला हा आहे. कळतंय का तुम्हाला? बरं, आता गाण्याचं नाव तर नखरेवाली वगैरे आहे, त्याच्यामध्ये तर बऱ्याच एक्सपेक्टेशन आहे. साधी बोळी हवी आहे, परत नखरेवाली पण असली पाहिजे. खऱ्या आयुष्यात रितेशला आणि खऱ्या आयुष्यात अनुश्रीला कसा पार्टनर हवा आहे? माझं तर बघा, मला मी तर जास्त बोलेल, मम्मीला विचारून सांगतो. नाही मम्मीचं कसं आहे की तुम्ही बघाल ते चांगलं असेल, फक्त आता सध्या नको, कारण माझं करिअर चालू आहे. तर मी तरी पण सांगतो एकदम साधी भोळी जसं लिहिलंय दादानी, आणि ते आमच्याकडे बघूनच लिहिलंय. आम्ही त्याला सांगत पण असतो आपल्याला अशी पाहिजे रे, असं एकदम समजून घेणारी. आणि मी तर जास्त टाइम नाही देत, तर त्या टाइम मध्ये मी काम करत असतो, फालतूचा टाइम नाही मी वेस्ट घालवत, तर तेव्हा समजून घेणारी. आणि तिला माझ्याशिवाय कोणच दिसला नाही पाहिजे. म्हणजे रितेश बस आहे, म्हणजे कुठला बाकीचा पोरगा नाही, भले ती काय पण असू दे, फक्त एवढी काय गोरीच पाहिजे असं नाही. सिंपल जशा मुली असतात, सिंपल सावळ्या, तशी पण चालेल. आणि गोरी तर गोरी, असं काय नशिबात असेल हा ना. पण गोरी नको, त्या गोरी लोकांना लय माज असतो, त्यांचा माज उतरवायचा आहे मला. ओके. सो रितेश, एकंदरीत मम्मी सोबत रील करतोय, कसा एक्सपिरियन्स आहे? कसं कन्व्हिन्स करतोय काकीला? पिठाचं वळ नाही दिसत आहे मला कुठे. कुठे गेलाय तो पिठाचं वळ? ॲब्सोल्युटली, आम्ही नेहमीच बघत असतो आणि खूप वाईब करतो त्या व्हिडिओवर. हास्य कल्लोळ एकंदरीत काकींबरोबर करताना कसं कन्व्हिन्स करतोयस त्यांना या सगळ्या गोष्टीसाठी? मम्मीला मी बोलतो ना, जेव्हा अशी व्हिडिओ करायच्या, त्या ती बोलते की मारायचं आहे तुला, बोलते नको तू ती बोलते की कशाला लोकांना दाखवतं मी मारते तुला, असं. बोललं अरे ते कॉन्टेंट आहे, ते रिलेट होतं लोकांना, आणि त्यांना असं वाटतं की आपल्यासोबत पण हे झालं आहे, तर हा तेच करतोय असं तसं. आणि मम्मीला सांगतो माझ्या इथं फुटलेलं आहे, जेव्हा लापा भेटला ना तेव्हा फुटलेलं आहे मी इथं, माझी व्हिडिओ पण आहे त्याच्यावर रक्त आलेले आहे. पण मम्मी तेव्हा घाबरले, व्हिडिओ वगैरे झाली, इथं लागलाय माझ्या, आणि नाक फुटलेला माझा गुणगुणा, तिने पहिलाच मारला तो, इथं मारला तर डायरेक्ट फुटलेला नाकातून रक्त आलेले. तरी पण मी व्हिडिओ केली, मी तिला सांगितलं नाही, माझ्या खूप दुखत होतं. व्हिडिओ झाल्यावर बोललो मम्मी माझ्या लागलं. ती बोलते मला व्हिडिओत मारायला सांगू नको, मी आधीच सांगते. आणि त्यांना कसं असतं, आणि मला तर रिअलच पाहिजे असतं की मारलं तरच ते रिलेट होऊ शकतं, ते चांगलं वाटतं की यार ह्याने काहीतरी रिलेट आणि रिअल केलं आहे. तर म्हणजे असं नाही वरच्यावर मारा असं तसं नाही, खरोखरचा मार मला. आणि मला खूप वेळा लागला आहे, मला पट्टा पण लागला आहे, पप्पांना पण पट्टा लागला आहे. मम्मी मारत होती एका व्हिडिओमध्ये, जवानच्या व्हिडिओमध्ये, त्याचा जो बेल्ट आहे ना, मला म्हणजे पट्टा नाही, तो बेल्ट असतो ना पुढचा, तो पप्पांना लागला आहे इथं असा. तर तरी पण आम्ही करतो, कारण एवढं तर करू शकतो पब्लिकसाठी, आणि चांगलं वाटतं बस. बघताय गाईज, तुम्हाला हसवण्यासाठी किती कष्ट आणि किती मेहनत, प्लस मार पण खातोय बिचारा पोरगा, पण खरंच ह्या गोष्टी तुमच्या खूप आवडतात प्रेक्षकांना. तुम्ही जी मेहनत घेताय आणि तीच मेहनत कुठेतरी रंगाला आली असं म्हणायला हरकत नाही, की जे प्रेक्षकांचं एवढं प्रेम मिळतं आहे तुम्हाला. बरं, आता आपण एक क्विक रॅपिड फायर तुमच्याबरोबर खेळणार आहोत, तर ज्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न मी विचारेन आणि तुम्हाला त्याची 3 उत्तरं द्यायची आहेत, ना 1 ना 2, 3, कंपल्सरी 3 उत्तर द्यायचे आहे. चला त्रिकूट जाणूया हा सेगमेंट खेळूया रितेश आणि अनुश्री सोबत. ओके, सो फेवरेट मूवी? फेवरेट मूवी मराठी की हिंदी? कुठलाही सांग, तुला आवडतं. अशी बनवा बनवी, नवरा माझा नवसाचा, आणि मुळशी पॅटर्न मराठीमध्ये. साऊथमध्ये जर बघायला गेलंस तर एक सिनेमा आहे, शिट यार मला ना अशा वेळी नाव आठवत नाही, आणि मला इतकं आवडतात ना, म्हणजे माझं असं ठरलेलं असतं की नाही का मला ह्या सिनेमाचं नाव घ्यायचं. आधी आलाय तो, आणि तो जवळपास 3.5 तासाचा सिनेमा आहे तो. पण ठीक आहे, दुसरा सांग. हां ओके. आणि ऑब्व्हियसली शाहरुख खानचा आता रिलीज झाला होता तो जवान.
फेवरेट सॉन्ग मराठीमध्ये अरे कुठलंही चालेल मला, तुझं फेवरेट. हिंदीमध्ये एक तारा रणबीर कपूरचा आहे. मी जास्तीत हे ऐकतो सॅड वगैरे, आणि एक तारा, त्याच्यानंतर ए दिल है मुश्किल, त्याच्यानंतर मला बरीच गाणी रणबीर कपूरचेच आवडतात. ए दिल है मुश्किलच्या नंतर ते कबीरा. तर माझी गाणी सीझन वाईज चेंज होत असतात, म्हणजे असं काही नाही आहे. मला म्हणजे आत्ता एखादं नवीन रिलीज झालं आहे तर ते मला ऐकायला आवडतं कंटिन्यू लूपवर. तर माझं असं एक करंट फेवरेट गाणी जर म्हणायला गेलं तर एक नखरेवाली तर ऑब्व्हियसली आहे, कारण मी जसं म्हणाले की माझ्या कामाच्या प्रेमात आहे, मला माझं हे जे गाणं आहे ते प्रचंड आवडलेलं आहे. सो नखरेवाली आहे मराठीमध्ये. त्याच्यानंतर डाकू जे बादशाहचं गाणं आहे ते एक आवडतं आहे मला सध्या. आणि हुस्न अनुप जैन. बस झालं, 3च. ओके. फेवरेट स्ट्रीट फूड सांगायचं आहे तुम्हाला? तू जातच नसशील स्ट्रीटवर फूड खायला. आता आठवत नाही काय, तू सांग. स्ट्रीट फूड पाणीपुरी, त्याच्यानंतर पुण्यामध्ये एक मलाई गोळा मिळतो जो फेमस आहे तिथे भरपूर, तो एक आवडतो. आणि 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 मला चना जोर गरम खूप आवडतं. मका आमच्या इथं म्हणजे आमच्या एरियातला सांगतो, मका वगैरे भेटायचा. त्याच्यानंतर चायनीज भेल भेटायचं तिथं. आणि अजून काय आहे स्ट्रीट फूड, अजून काय माहिती नाही मला एवढं, पण लय काय खाल्लं आहे आता मला आठवत नाही, अशा वेळी नाही आठवत. आता फेमस झाल्यावर स्ट्रीट फूड खायला जातोस की नाही? फेमस झाल्यावर जातोस की नाही म्हटलं? मी अजून पण घरी आणून खातोस? घरी आणून खातो, इथं तिथं जायला भेटत नाही, जरा पब्लिक असते. पण मी कधी कधी वैताग आला, मी दादाच्या घरीच असतो, आणि मला कधी वैताग आला तर मी दादाला बोलतो की दादा मला भूक लागली आहे, मग तो काहीतरी पिझ्झा मागवतो, मग ते खाऊन खाऊन वैताग येतो. माझ्याकडे पैसे असं मी गप्प जातो, मास्क लावतो, त्याचा रुमाल घेतो, तो लावतो, कॅप घालतो, गॉगल लावतो आणि चालतो डायरेक्ट. आणि तिथं जाऊन कुणाला समजत नाही तरी पण पब्लिक माझ्या केसांवरून ओळखतात. आणि मला माझ्या टॅटूवरून ओळखतात. ओके. फेवरेट आईने बनवलेले 3 पदार्थ? आईच्या हातचे. तू तोपर्यंत विचार कर. नाही मला माहिती आहे खूप आहे. माझी आई बेसिकली कोकण साईडची आहे, कणकवलीची आहे ती प्रॉपर. सो ती फिश फूड म्हणजे फिशमध्ये जे काही असेल ती खूप उत्तम बनवते. म्हणजे मला फिशमध्ये बेसिकली पॉम्प्रेट आवडतं, तर ते मला तिच्या हातचं फार प्रचंड आवडतं. त्याच्यानंतर काळ्या घेवड्याची जी उसळ असते, काळा घेवडा ती, आणि एक गोड आमटी बनवते ती. हे 3 पदार्थ मला प्रचंड आवडतं. मला पनीरचं आणि चिकनचं तर मम्मी दुसऱ्यांकडे जरी खाल्लं तर मी बाहेर जरी खाल्लं तरी पण मला नाही आवडलं. मम्मीचं ते मम्मीचं. आणि चिकन नंतर पनीरचं मी सांगितलं. पनीर नंतर भरलेली भेंडी जी बनवते मला खूप आवडतात, आणि मम्मी माझ्यासाठीच करते, कारण मी तिला बोलतो की मला काहीतरी खायचं आहे नवीन, तर ती तेच बनवणार. भरलेली भेंडी नाही तर चिकन नाही तर पनीर, एवढंच. ओके. फेवरेट हिरो मराठी किंवा हिंदी कुठलाही, साऊथचाही चालेल अगदी, तुमचा फेवरेट हिरो? रणवीर सिंग सर्वात टॉपला येतो तो. त्याच्यानंतर ओम भूतकर आणि यश. KGF. हिरो बोला पहिला तर शाहरुख खान, किंग खान. त्याच्यानंतर रणबीर कपूर, आणि त्याच्यानंतर बोलायला गेलं मग साऊथमधलं बोलायला गेलं, साऊथ माझी अल्लू अर्जुन. आणि अल्लू अर्जुन डान्स, मी डान्सचा फॅन आहे, डान्स. हां. आणि त्याच्यानंतर धनुष. बाप आहे. ओके. आता एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला, की एकमेकांची ह्या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने एवढाच चांगला खास दिवस आहे, एकमेकांची एक पोलखोल तुम्हाला करायची आहे, तर काय कराल? एखादं सिक्रेट किंवा शूटच्या निमित्ताने एवढे दिवस तुम्ही एकंदरीत होतात, काही वियर्ड थिंग्स, काही प्रँक्स वगैरे झाले, तर ती एखादी पोलखोल पहिली ओके पहिले मला नाही माहिती काय माहिती आहे
काय मला नाही माहिती, सिक्रेट वगैरे मी नाही बोलत का जास्त, म्हणजे सिक्रेट असं डायरेक्ट कसं सांगू शकतो, असं थोडं बोलू शकतो, असं काय नाही माझं. मी मी नाही असं म्हणजे डायरेक्ट सिक्रेट नाही बोलू शकत. अबाउट सिक्रेट, इट्स अबाउट पोलखोल, म्हणजे असं काहीतरी गोष्ट झाली आणि तिकडे ती वियर्ड झाली किंवा त्या गोष्टीवर सगळे हसले, एखादी मुवमेंट. इट्स नॉट टॉप माहिती की काहीतरी झालं आणि फक्त ते आपल्यामध्येच आहे, तू कुणाला सांगू नको, तसं वाला नाही काही. नाही, कुठं झालं शूटमध्ये तर कायच नाही झालं एवढं काय. ओके ठीक आहे. बरं, आता मागे वळून बघताना रितेश आणि अनुश्री खऱ्या आयुष्यात कोणत्या गोष्टी जास्त मिस करतात या धगधगीच्या जीवनामध्ये? मला असं वाटतं की आता जबाबदारी आहे, आपण प्रोजेक्ट्स करतोय, सोशल मीडियावर आपल्याला लोक ओळखतात. सो आधी एक म्हणजे जेव्हा आधी मी काहीच करत नव्हते, स्कूल होतं किंवा कॉलेज चालू होतं, तर तेव्हा ते एक डोक्याला टेन्शन नसायचं, डोक्यात सतत एक बॅक ऑफ द माइंड विचार असतात, आपण आत्ता काय करतोय पण ह्याच्यामागे माझ्या डोक्यात काहीतरी विचार चालू असतात की मला पुढे काय करायचं आहे, किंवा माझ्या ज्या जबाबदाऱ्या असतील किंवा माझे काही पर्सनल इश्यूज असतील. तर आधी असं व्हायचं की नाही का, काहीच टेन्शन नसायचं आपल्याला, नाही का, खेळायचं बागडायचं, आपले आईवडील सगळं बघतायत, एकदम नाही का रिलॅक्समध्ये आपण असतो. आणि आता असं होतं की म्हणजे ते बालपण हवं होतं एक, म्हणजे तेच हवं होतं. त्याच्यानंतर जे पूर्ण बदललं, करिअरमध्ये आपण पडलो, त्याच्यानंतर बरीचशी अशी लोकं भेटली ज्यांच्यामुळे आपल्या डोक्यात काहीतरी विचार राहिलेले असतात आणि बॅक ऑफ द माइंड सगळ्या गोष्टी चालू असतात, एक डिप्रेशन असतं, टेन्शन असतं. तर ते सगळं ते मला असं वाटतं की ते नको हवं होतं. येस, बालपण परत यावं. मला माझी चाळ परत पाहिजे, कारण ते 10x10चं घर आहे ना, ते मला परत पाहिजे. कारण किती पण माणूस मोठा झाला ना, तर मी नाही विसरणार ते दिवस, नाही विसरणार. कारण तिथं माझी सगळी पूर्ण पिढी गेली आहे, म्हणजे जेवढी पण पिढी गेली आहे, आणि आज ती तुटली चाळ. आणि मला ती चाळीतली माणसं पाहिजेत, माझा जीव लावणारी. कारण मी जे 2BHK राहतो तिथं आजूबाजूला कोण नसतं, तो किरकिर नाही आहे मला अजून पण मी तिथं कम्फर्टेबल नाही. मी जिथं राहतो तिथं किरकिर हवी आहे मला, कारण मी एकटा वाटतं कधी असे एकदम की मला चाळीतले दिवसच वेगळे होते. कारण जेव्हा पण कुठला फंक्शन येतो ना, फेस्टिवल वगैरे, 4 भिंतींच्या आतली फॅमिली नसते, ती पूर्ण चाळ आपली फॅमिली असते. तेच फेस्टिवल वगैरे कुठला कार्यक्रम येतो, तर जेव्हा मी इतर असतो ना पनवेलला, मी आता 2BHK राहतो, तिथं कुठला कार्यक्रम असतो ना, तर तेव्हा असं वाटतं कोणच एकी नाही दाखवत आहे. आमची चाळ कशी होती, सगळे एकत्र करायचो असं, पण ते नाही होऊ शकत आता. आणि खूप आधीपासून आहे ती, पूर्वजांचं म्हणजे खूप नाही 90sच्या पण आधी जेल होतं, आधी जेलच्या नंतर मग ती चाळ झाली. क्रॉफर्ड मार्केट CSTला, ती 01मध्ये राहायचो मी. मग त्या चाळीला कधी नाही मी मिस करतो, अजून पण माझ्या घराला मिस करतो मी फोटो पण टाकला आहे की ह्या घराला कधीच मी तिथूनच मोठा झालो आहे, आणि ते विसरलेच नाही पाहिजे रे ते दिवस, कारण त्या दिवसामुळं आपण हे दिवस बघतोय. मला तेच वाटतं. खूप छान एक्सपिरियन्स आहे तुमचा खऱ्या आयुष्यात. बरं, ज्या रील्सच्या माध्यमातून, ज्या अल्बम सॉंग्सच्या माध्यमातून तुम्ही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत, हे सगळं काही असंच सुरू राहू दे आणि आणखी जास्त चांगली कामं तुम्हाला मिळू देत, जेणेकरून तुम्ही प्रेक्षकांचं मनोरंजन कराल. यासाठी मराठी वर्ल्डच्या संपूर्ण परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच.